नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 9वी मधील विषय विज्ञान आपण पाहणार आहोत. एका नवीन पाठाला आपण सुरुवात करणार आहोत. आपल्या पाठाचं नाव आहे ध्वनीचा अभ्यास. जो इयत्ता आपल्या 9वीच्या विषयामध्ये आपला धडा क्रमांक हा 12 असणार आहे. पाठाचं नाव आपण सांगितलेलंच आहे की तो ध्वनीचा अभ्यास आहे. ध्वनीचा अभ्यास, ध्वनी म्हणजे काय मुलांनो? सर्वात प्रथम हे मला सांगा, ध्वनी म्हणजे काय आहे? आवाज आहे. पण शास्त्रीय भाषेमध्ये त्याला काय म्हटलं जातं आहे? ध्वनी म्हटलं जातं आहे. मग शास्त्रीय भाषेमध्ये आपण त्याला काय म्हणत आहोत? ध्वनी म्हणत आहोत. मग ध्वनीचा अभ्यास या पाठामध्ये आपण पाहणार आहोत. ध्वनी म्हणजे काय, ध्वनीचा वेग म्हणजे काय, ध्वनीचा तरंग म्हणजे काय, ध्वनी लहरी म्हणजे काय, ध्वनीचे परावर्तन कसे होते, याचेच असं म्हणजे श्राव्य म्हणजे काय, अश्राव्य म्हणजे काय, कर्ण म्हणजे काय, या सर्वांचा आपण अभ्यास करणार. बघा आता इथे दिलेलं आहे की या पाठात आपण ध्वनी तरंग, ध्वनीचा वेग, ध्वनीचे परावर्तन, मानवी कर्ण, श्राव्य, अश्राव्य ध्वनी व श्राव्यातील ध्वनी यांचा अभ्यास करणार आहोत. तर या सर्व घटकांचा आपण या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत. पुन्हा एकदा आपण हे घटक पाहणार आहोत. या पाठामध्ये आपण ध्वनी लहरी, ध्वनीचा वेग पाहणार, ध्वनीचे परावर्तन, त्याचप्रमाणे मानवी कर्ण, जे मानवाचे जे कर्ण आहेत म्हणजे जे कान आहेत, श्राव्य आणि अश्राव्य ऐकण्याची जी क्षमता आहे, म्हणजे ऐकू शकणे न शकणे म्हणजे व श्राव्यातील ध्वनी यांचा आपण अशा सर्व घटकांचा या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत. चला तर आता आपण स्पष्टीकरणाच्या माध्यमातून पाहणार आहोत. जे स्पष्टीकरण दिलेलं आहे बघा. आता त्यांनी सांगितलं की ध्वनीचा अभ्यास आपण करणार, म्हणजे आपला जो टॉपिकच आहे ध्वनीचा अभ्यास, म्हणजे आवाजाचा आपण अभ्यास करणार आहोत की कशा प्रकारे एखादी व्यक्ती बोलल्यानंतर बोलल्यानंतर की त्याचा आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचला जातो आणि मग त्याला आपण प्रतिसाद देतो, रिस्पॉन्स करतो. म्हणजेच काय होतं की आपल्याला त्या जी समोरची व्यक्ती बोलत आहे तिचं बोलणं आपल्या कानावर पडतं, म्हणजे ते शब्द आपल्या कानामध्ये जातात, म्हणजे तो ध्वनी एक प्रकारे उमटतो. म्हणजे त्या ध्वनीच्या लहरी ज्या असतात त्या आपल्या कर्णापर्यंत पोहोचल्या जातात आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ती गोष्ट समजते आणि समजून मग आपण त्याप्रमाणे त्याला रिस्पॉन्स करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच बघा दिलं आहे की ते तुम्हाला बघा दिलं आहे की ध्वनी ही एक प्रकारची काय आहे? ऊर्जा आहे. काय सांगितलेलं आहे? ध्वनी ही काय आहे? एक प्रकारची ऊर्जा इथे दिसून येत आहे. ती आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करते आणि आपल्या ती कानामध्ये काय करते? ऐकण्याची संवेदना, सेन्सिटिव्हिटी बोलतात ना, ती निर्माण करते. की एखादी व्यक्ती जेव्हा बोलते तेव्हा बोलण्याचे जे शब्द आहेत त्या ध्वनी लहरीप्रमाणे त्या कानामध्ये त्या जातात आणि त्यावेळेस तो आपल्याला आवाज ऐकू येतो. तर अशा प्रकारे ध्वनी ही काय आहे? एक प्रकारची ऊर्जा मानली जाते आणि ती आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करत असते. म्हणजे ते आपले जे शब्द आहेत ते कानापर्यंत पोहोचण्याचं ते काम करते त्या ध्वनी लहरीच्या मार्फत. ध्वनी ऊर्जा तरंगाचे, ध्वनी आहे ते ऊर्जा तरंगाच्या स्वरूपाचं असते. कसं असते? ती ऊर्जा स्वरूपाच्या, की अशा प्रकारे बघा इथे तुम्हाला वर खाली फ्रिक्वेन्सी दिसत आहे की ध्वनी ऊर्जा तरंगाच्या स्वरूपामध्ये ती असते. अशा प्रकारची ती वर खाली असते. ध्वनी प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. आता साहजिकच आहे की जर ध्वनीचं प्रसारण करायचं असेल तर साहजिकच आहे माध्यम असणे फार आवश्यक आहे. जसं बघा आता इथे एखादी व्यक्ती बोलत आहे आणि माझा आवाज हा शेवटच्या टोकापर्यंत जर पोहोचणं गरजेचं आहे, शेवटची जी व्यक्ती आहे तिथपर्यंत जर पोहोचणं गरजेचं आहे, तर त्याच्यासाठी मी फक्त इथून बोलल्यामुळे ते समोरच्या किंवा जे शेवटची जी व्यक्ती बसली त्याला आवाज जाईल का? तर नाही. तर त्यासाठी मला लाऊडस्पीकरची गरज लागेल की जेणेकरून की त्या मला माईकची गरज लागेल किंवा लाऊडस्पीकर लागेल की जेणेकरून मी जे बोलले गेलेलं आहे त्याचा आवाज हा शेवटच्या टोकापर्यंत पोहोचला जाईल. म्हणजे ध्वनी प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. त्याच्या माध्यमातूनच आपल्याला शेवटपर्यंत आपल्याला आवाज पोहोचतो येतो. बघा, ध्वनी तरंगामुळे माध्यमात काय होत आहे? स्पंदन होत आहे. बरोबर. म्हणजेच अधिक घनतेचे क्षेत्र व विरल म्हणजे कमी घनतेचे क्षेत्र. तर स्पंदन म्हणजे काय आहे? की अधिक घनतेचे क्षेत्र, ज्याच्यामध्ये घनता कशी आहे? अधिक प्रमाणात आहे. व विरलन म्हणजे कमी घनतेचे क्षेत्र, याची शृंखला ही निर्माण होत असते. काय होत आहे? याची एक प्रकारे शृंखला निर्माण होण्याचे कार्य होत असते. ध्वनी तरंगामुळे माध्यमात जे माध्यम आहे त्या माध्यमामध्ये स्पंदन आणि विरलन या दोन्ही प्रकारची शृंखला निर्माण होते. म्हणजेच काय होत आहे? अधिक घनता वाढत आहे, कधी घनता जास्त वाढते, कधी घनता कमी वाढत आहे. म्हणजेच बघा कसं होत आहे की ज्यावेळेस एखादा आवाज हा जास्त प्रमाणामध्ये किंवा जास्त तीव्रतेमध्ये येत आहे, तर अशा प्रकारे ध्वनी तरंगामुळे माध्यमामध्ये काय निर्माण होतं? ते स्पंदन आणि विरलन हे निर्माण होत असते. त्याच्यामुळे त्याची कधी घनता ही कमी होते तर कधी ही घनता जास्त वाढते आणि अशी त्याची शृंखला ही निर्माण होण्याची प्रक्रिया याच्यामध्ये होत असते. म्हणजे 500 हर्ट्झ आणि 30 AM, तर अशा प्रकारे देखील याच्यामध्ये कमी जास्तपणा होत आहे. बघा आता त्याच्यामध्ये की माध्यमाच्या कणाचे दोलन आपल्या मध्यस्थितीच्या आसपास तरंगण
हे प्रसरणाच्या समांतर दिशेने होते अशा तरंगांना अणुतरंग म्हणतात. आता अणुतरंग म्हणजे काय की त्याची व्याख्या किंवा त्याचं डेफिनेशन तुम्हाला इथे क्लिअर केलेलं आहे की माध्यमाच्या कणांचे दोलन जे आपण माध्यम आहे त्या माध्यमाच्या कणाचे जे दोलन हे आपल्या मध्यस्थितीच्या आसपास व प्रसारणाच्या समांतर दिशेने होत असते व अशांनाच आपण काय म्हणणार आहोत तरंगांना अणुतरंग. म्हणजे आपल्या आजूबाजूचे असलेलं जे माध्यम आहे त्याचे प्रसार माध्यम आहे किंवा मध्यस्थितीच्या आसपास असलेले जे तरंग आहे त्या प्रसार माध्यमांनाच काय म्हणणार आहोत अणुतरंग असे आपण म्हणणार आहोत. या उलट पाण्यात खडा टाकल्याने निर्माण होणाऱ्या तरंगात पाण्याचे कण वर खाली दोलन करतात. बघा त्यांनी सांगितलंय की या उलट काय सांगितलंय की पाण्यात खडा टाकल्याने पाण्यामध्ये काय टाकलं समजा खडा टाकल्याने काय होतं आहे की निर्माण होणाऱ्या तरंगात मग आपण बघा एखाद्या वेळेस बाबा नदीमध्ये नदीच्या किनारी जातो समुद्रात जातो एखादा खडा उचलतो दगड उचलतो तो पाण्यात टाकतो. पाण्यात टाकल्यामुळे अशा प्रकारचे बघा हे तरंग इथे निर्माण होताना इथे दिसत आहे की हा आपण खडा टाकला आहे तर जो मूळतः जो खडक ज्या ठिकाणी पडला जातो तिथून पाणी असं वर गेलं जातं आणि आजूबाजूमध्ये असा गोल तरंग निर्माण होत असतो. हे आपण लहानपणापासून आपण बघत आलो आहे. म्हणजेच काय की तरंग निर्माण होणाऱ्या तरंगात पाण्याचे कण हे वर खाली दोलन करतात. मग या पाण्यामधले असलेले जे पाण्याचे जे कण आहे ते म्हणलो ते पाण्याचे कण हे वर खाली होत असतात. हे दोलन तरंग प्रसारणाच्या दिशेने लंबवत असतात व त्यास अवतरंग म्हणतात. त्यास अवतरंग कधी म्हणतात की हे दोलन तरंग पसरतात काय करतात की असे गोल माध्यम गोल कण तयार होतात म्हणजे दोलन तरंग प्रसारणाच्या दिशेने लंबवत होतात म्हणजे ते लांबवत जातात ते लंबवत होतात प्रसरत त्यावेळेस त्यांना काय म्हटलं जात आहे अवतरंग असे आपण त्याला म्हटलं जात आहे. ध्वनी तरंगाचे प्रसारण होताना घनतेचे झालेला बदल अ मध्ये तर दाबातील बदल आकृती ब मध्ये आहे. आता हे ध्वनीचे तरंग कशा प्रकारे त्याच्यामध्ये चेंजेस झालेले आहे कशा प्रकारे त्याच्यामध्ये बदल झालेला आहे हे देखील बघा या तुम्हाला चित्राच्या माध्यमातून आहे. त्यांनी सांगितले ध्वनी तरंगाचे प्रसारण घनतेचे झालेले बदल हे अ मध्ये आता बघा त्यांनी दिलं आहे की घनतेतील जो बदल आहे बघा आणि त्या दाबातील बदल हा कशा प्रकारे आकृती ब मध्ये देखील झालेला आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकतो की याच्यामध्ये देखील जे चेंजेस आहेत घनता व दाब यांच्यातील बदलाचा आलेख आकृती क मध्ये दाखवला आहे आणि जो घनता आणि पाण्याची जी घनता आहे आणि दाब आहे त्याच्यातील बदलाचा जो आलेख आहे तो आलेख आकृती क मध्ये आपल्याला दाखवलेला आहे. म्हणजे आकृती अ ब आणि क या तिन्ही माध्यमातून आपल्याला त्याचे काय दाखवले आहे घनता दाब दाखवलेला आहे आणि त्याचप्रमाणे कसं ते व त्याच्याप्रमाणे त्याची जी आपण म्हणू शकतो जसं इथे दाखवलं आहे की कशा प्रकारे ध्वनी तरंगाचे प्रसरण तर घनतेत झालेला बदल आहे त्याची घनता आणि दाब आणि त्या याच्यातील बदलाचा आलेख हा क मध्ये दाखवला. अशा प्रकारे 3 आकृतीच्या माध्यमातून आपल्याला दाखवलेला आहे. बघा ते सांगितले ध्वनी तरंगाची तरंग लांबी लांबडा या ग्रीक अक्षराने दाखवतात. आता ध्वनी तरंगाची जी तरंग लांबी आहे तर ती दाखवायची ठरली तर आपल्याला कशाच्या माध्यमातून दाखवायला लागेल लांबडा या ग्रीक अक्षराने दाखवतात. तर वारंवारता ही यू या ग्रीक अक्षराने दाखवतात. तसेच आयाम हा ए ने दर्शवले जातात. आता 3 विशिष्ट संज्ञा इथे तुम्हाला दिलेली आहेत. कोणत्या संज्ञा 3 विशिष्ट दिलेल्या आहेत बघा इथे दिले आहे. ध्वनी तरंगाची लांबी किती आहे त्यांनी सांगितले आहे की ध्वनी तरंगाची लांबी लॅम्बडाने दाखवतात. ही ग्रीक अक्षराने आहे बरोबर लॅम्बडा ही ग्रीक अक्षराने आहे तर वारंवारता ही यू अक्षराने आहे आणि त्याचप्रमाणे ही ग्रीक अक्षराने तसेच आयाम हा देखील ए ने दर्शवला जातो. तर अशा प्रकारे त्यांनी एक संज्ञा इथे मांडलेल्या आहेत. तरंग लांबीला काय म्हटलं आहे लॅम्बडा म्हटलं आहे वारंवारतेला यू म्हटलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आयामला ए देखील इथे म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण इथे चित्राच्या माध्यमातून इथे पाहू शकतो बघा की कशा प्रकारे लॅम्बडा यू आणि आयाम हा ए हा या माध्यमातून आपल्याला इथे दाखवलेला आहे. म्हणजे ध्वनिवर्धक घनता किंवा दाब इथे असं दिलेलं आहे अ ब क म्हणजे इथे बघा आकृती अ आहे आकृती ब आहे आणि आकृती क आहे. समस्या मुलांना इथे बघा चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे आकृती अ आहे आकृती ब आणि आकृती क इथे दिसत आहे बरोबर. मग आकृती क मध्ये हे घनता आणि दाब यांचा झालेला बदल आणि आकृती क मध्ये झालेला बदल अशा प्रकारे हा जो बदल आहे तो आपल्याला इथे चित्रामध्ये दिसत आहे. आपण 3 उदाहरणं पाहिले माध्यमात असलेले जे बिंदू आहेत ते देखील आपण पाहिले. आता माध्यमातील एखाद्या बिंदूपाशी घनतेचे एक आवर्तन पूर्ण होण्यास लागणारा जो कालावधी आहे त्या कालावधीस तरंगकाल म्हणतात. आता इथे पुन्हा दुसरी डेफिनेशन्स आहे कोणती आहे तरंगकाल कोणाला म्हटले आहे त्यांनी सांगितले की माध्यमातील एखाद्या बिंदूपाशी घनतेचे एक आवर्तन पूर्ण होण्यास लागणारा कालावधीस काय म्हटले आहे तरंगकाल. की जो माध्यम आहे त्यामध्ये एका बिंदूपाशी जर येऊन त्याचे एक आवर्तन पूर्ण होण्यासाठी जो लागणारा जो कालावधी आहे त्याला काय म्हणणार आहे तरंगकाल. व तरंगकाल हा
टी या अक्षराने दर्शवलं आहे. आता दुसरी संज्ञा काय आहे तरंगकालची? टी हा अक्षर आहे. त्या टी या अक्षराने तरंगकालची संज्ञा ठरलेली आहे. वारंवारतेच्या मूल्यावरून ध्वनीचे स्वरमान म्हणजे स्पीच म्हणजे उच्च निश्चितता ठरते, तर आयामाचे जे मूल्य आहे ते ध्वनीचे महत्त्व म्हणजेच तीव्रता ठरते. समजतं मुलांना? आता त्यांनी काय सांगितलं की वारंवारतेच्या मूल्यावरून ध्वनीचे स्वरमान म्हणजेच काय? पिच आहे. त्यातून स्पीच म्हणजेच काय? उच्च निश्चितता ठरते. तर आयामाचे जे मूल्य आहे बघा, आयामाचे मूल्य आहे ते ध्वनीचे महत्त्व म्हणजेच काय आहे? त्याची तीव्रता त्याच्यावरून ते ठरवले जाते. अशा प्रकारे आकृती अ, आकृती ब, आकृती क याच्याबद्दल आपण फरक पाहिलेला आहे. आता ध्वनीचा वेग हा कशा प्रकारे आहे बघा. पाहिलं की ध्वनी तरंगावरील जे स्पिंडल किंवा विरलन यासारखा एखाद्या बिंदूने एकक कालावधीमध्ये कापलेले अंतर म्हणजे ध्वनीचा वेग होय. आता ध्वनीचा वेग म्हणजे काय? फक्त त्यांनी सांगितलंय की वेग काय की तरंगावरील स्पिंडल किंवा विरम जे तरंग निर्माण होतात त्या तरंगामध्ये काय निर्माण होत आहे? स्पिंडल किंवा विरम यासारखा एखाद्या बिंदूने एकक कालावधीने कापलेले जे अंतर आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत? ध्वनीचा वेग. म्हणजेच वेग बरोबर काय आहे? वेग बरोबर अंतर किंवा काल आहे. म्हणजे ध्वनी तरंगाचा कोणताही बिंदू हा टी तरंग काल या काळात लॅम्बडा ध्वनिलंब एवढे अंतर पार करतो. म्हणून ध्वनीचा वेग हा का असणार आहे? पुढील प्रमाणे. मग आता त्याने दिले आहे वेग बरोबर काय आहे? तरंग लांबी किंवा तरंगकाल आहे. म्हणजेच काय आहे? व्ही बरोबर लॅम्बडा किंवा टी आहे. व्ही बरोबर ते यू गुणिले लॅम्बडा आहे. कारण टी बरोबर काय आहे? इथे यू आहे. म्हणजे ध्वनीचा वेग बरोबर वारंवारता गुणिले तरंग लांबी आहे. बरोबर समजतंय मुलांनो? म्हणजेच या सारख्याच भौतिक स्थितीत असलेल्या माध्यमातील ध्वनीचा वेग अशा प्रकारे बघा. सर्व वारंवारता करता जवळपास सारखाच असतो. आता त्यांनी काय सांगितलं आहे की इथे सारख्याच भौतिक स्थितीत असलेल्या माध्यमातील जो ध्वनिवेग आहे तो कसा आहे? सारखाच आहे. व सर्व वारंवारता करिता जवळपास काय आहे? ही जी सर्व वारंवारता आहे त्याच्यासारखाच जो कसा आहे? सारखाच आहे. स्थायू माध्यमापासून वायू माध्यमापर्यंत ध्वनीचा वेग हा कमी होत जातो. स्थायू माध्यमापासून जे स्थायू माध्यम आहे, स्थायू माध्यम कळतो त्यापासून वायू माध्यमापर्यंत जो ध्वनीचा जो वेग आहे तो कसा होत आहे? कमी होत जात आहे. स्थायू जो पदार्थ आहे त्या स्थायू पदार्थापासून वायू पदार्थापर्यंत तो ध्वनीचा वेग हा कसा होत आहे? कमी होत आहे. त्याचा स्पीड हा कमी होत आहे. जर आपण कोणत्याही माध्यमाचे तापमान वाढवले तर ध्वनीचा वेग देखील काय होत आहे बघा. ध्वनीचा वेग देखील वाढतो आहे. जर आपण कोणत्याही माध्यमाचे तापमान वाढवले तर ध्वनीचा वेग देखील आपोआपच वाढत आहे. बघा आता आधी त्यांनी दिलंय की ध्वनीचा वायूमधील जो वेग आहे, आता ध्वनी म्हणजे जो आवाज आहे मग त्याचा वायूमध्ये आवाज कशा प्रकारे येतोय? मग हा आवाज कसा येणार? एखाद्या वेळेस आपण जेव्हा आकाशामध्ये उड्डाण करतो, आपण विमानाने जातो त्यावेळी ध्वनीचा आवाज आपल्याला येत असतो. मग तो ध्वनीचा वायूमधील वेग काय आहे? वायू माध्यमातून जाणारा ध्वनी तरंगाचा वेग व वायूच्या भौतिक स्थितीवर अवलंबून असतो. आता त्यांनी काय सांगितलं आहे की जर एखादं विमान आहे ते समजा ते हवेमध्ये उडत आहे, आकाशामध्ये उडत आहे, मग त्याचा ध्वनीचा वायूमधील वेग कसा असणार आहे की वायू माध्यमातून जाणारा जो ध्वनी आहे म्हणजे वायूमधून जाणारा जो ध्वनीचा जो वेग आहे तो ध्वनी तरंगाचा वेग वायूच्या भौतिक स्थितीवर आहे. ज्या ठिकाणी त्याची जशी भौतिक परिस्थिती असेल, जेव्हा भौतिक स्थिती असेल त्यावरती तो वेग काय आहे अवलंबून आपल्याला दिसून येतो. आपल्या इथे क्लिअर झालेला आहे. बरोबर आहे? म्हणजे ध्वनीचा वायूमधील वेग हा आपला टॉपिक क्लिअर झाला आहे. म्हणजेच भौतिक स्थिती म्हणजेच वायूचे तापमान, त्याची घनता व त्याचा ऋणभार. मग ही भौतिक स्थिती म्हणजे काय आहे? तिथं सांगितलं की त्या वायूमध्ये असलेली जी भौतिक स्थिती, त्या ठिकाणची जी परिस्थिती ती काय आहे? वायूचे तापमान आहे, त्याची घनता आणि त्याचा रेणुभार आहे. या तीन गोष्टी याच्यामध्ये आपल्याला मॅटर करतात. बघा काय त्यांनी सांगितलंय, भौतिक स्थिती म्हणजे काय? वायूचे तापमान, त्याची घनता आणि त्याचा रेणुभार. अशा प्रकारे हे तिन्ही गोष्टी याच्यामध्ये मॅटर करतात. आता बघा त्यांनी दिलंय ते तापमान आहे. तापमानामध्ये काय? ध्वनीचा वेग हा माध्यमाच्या तापमानाच्या टी वर्गमूळाच्या समानुपाती असतो. आता त्यांनी सांगितलं की जो तापमानाचा जो वेग आहे तो वेग माध्यमाच्या टी या वर्गमूळाच्या समानुपाती असतो. म्हणजे तापमान चौपट झाल्यास गती कशी होते? दुप्पट होते. जर तापमान जर चौपट झालं तर तापमान जर वाढले, टेम्परेचर जर वाढले तर साहजिकच आहे त्याची गती कशी होणार आहे? त्याचा स्पीड हा साहजिकच आहे डबल होणार आहे, दुप्पट होणार आहे. म्हणूनच त्यांनी सांगितले की त्यांनी सांगितले समानुपाती 1 भागिले बघा आता त्यांनी दिलं आहे की व्ही बरोबर समानुपाती 1 याचं वर्गमूळ टी इथे दिलेलं आहे. त्याच्यामुळे घनता लोब
ध्वनीचा वेग माध्यमाच्या घनतेच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणामध्ये असतो. जसा ध्वनीचा जो वेग आहे तो कसा आहे, ध्वनीचा जो वेग आहे माध्यमाच्या घनतेच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणामध्ये हा दर्शवलेला असतो. म्हणजेच घनता कशी आहे, चौपट झाली असती त्यालाच अर्धी होते. म्हणजेच V समानुपाती 1 वर्गमूळ इथे लोब आहे, म्हणजेच रेणुभार म्हणजे किती आहे, m आहे. म्हणजे ध्वनीचा वेग हा माध्यमाच्या रेणुभाराच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येत आहे. म्हणजेच V समानुपाती 1 वर्गमूळ m इथे दाखवलेले आहे. म्हणजेच अशा प्रकारे त्यांनी मुलांनो की जो आपला जो पाठ आहे, जो आपला जो घटक आहे तापमानाचा, तो तिथे आपला क्लिअर झालेला आहे. आता आपण बघा पाहणार आहोत, इथे सांगितलं आहे की श्राव्य, अश्राव्य व श्राव्यातील ध्वनी हा टॉपिक पुढे आपण पाहणार आहोत. की श्राव्य म्हणजे काय, अश्राव्य म्हणजे काय, व श्राव्यातील ध्वनी म्हणजेच काय, की मानवी कानाचे ध्वनी ऐकण्याची जी मर्यादा जी किती असते आहे 20 हर्ट्ज ते 2000 हर्ट्ज आहे. म्हणजेच या वारंवारतेमधील ध्वनी हा मानवी कानाला सहन होणार आहे. जर श्राव्य म्हणजे ऐकणे, अश्राव्य म्हणजे ऐकून न येणे. पण श्राव्यातील जो ध्वनी आहे तो कशा प्रकारचा आहे त्याच्याबद्दलची आपण माहिती दिली आहे. की हा जो आहे आपला काय आहे, कान आहे, हे सगळ्यांना दिसलं आहे. पण या कानाच्या मार्फत म्हणजे अनेक जे घटक असतात, मेलेन्स आहे, इन्क्लुजन, स्टेप्स इन ओल विंडो आहे, स्केल आहे, म्हणजे त्याच्यामध्ये देखील अजून जे छोटे छोटे जे आंतरिक घटक आहेत, बरोबर, इंटरनलचे जे छोटे छोटे जे अवयव आहेत त्याच्या संबंधात तिथे त्यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की श्राव्य, अश्राव्य व श्राव्यातील ध्वनी. जर एखाद्या सर्वसामान्य माणसाला ऐकण्याची जी क्षमता आहे ती किती असली पाहिजे, मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची जी मर्यादा आहे ती मर्यादा किती आहे 20 हर्ट्ज ते 2000 हर्ट्ज आहे. म्हणजेच या वारंवारतामध्ये जो ध्वनी आहे तो मानव काय करत आहे, मानव कान व मानवी कान 20 हर्ट्जपेक्षा कमी व 20 हर्ट्जपेक्षा जास्त वारंवारतेचा ध्वनी हा ऐकू शकत नाही. म्हणजे त्यांनी ते क्लिअर केलं आहे की 20 हर्ट्जपासून ते 2000 हर्ट्जपर्यंतच मानवी कान हा आपलं जे ऐकण्याची जी क्षमता आहे ते ऐकू शकतो. परंतु त्या मर्यादेच्या पलीकडे जर त्या आवाज येत असेल तर तो ऐकू शकत नाही. म्हणून आपण जेव्हा ठिकाणी खूप गोंगाट असतो, जेव्हा त्या ठिकाणी समजा एखादा काही कार्यक्रम असेल आणि खूप मोठ्याने जर गाण्याचा आवाज असेल, खूप मोठा आवाज असेल तर तो आवाज आपल्या कानांना सहन होत नाही आणि म्हणून मग कदाचित आपल्या कानाला त्रास होऊ शकतो, आपल्या कानाचा पडदा फाटू शकतो, आपल्याला ऐकू न येणे, त्याचप्रमाणे कानातून कधी कधी रक्त येणे किंवा कोणताही आपला इंटरनल जो ऑर्गन्स आहे कानामधला तो काय होऊ शकतो, तो खराब होऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्याला बहिरत्व देखील येऊ शकतं. म्हणूनच बघा अशा मोठ्या ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी ज्यावेळेस अशा मोठ्या प्रकारचे लाऊडस्पीकर लावले जातात, गाणे लावले जातात, एखाद्या मोठ्या आवाजामध्ये भाषण केलं जातं, तर जे लहान मुलं आहेत त्यांना त्यापासून दूर ठेवलं जातं, जे वयोवृद्ध माणसं आहेत त्यांना दूर ठेवलं जातं, जे आजारी व्यक्ती आहेत त्यांना देखील दूर ठेवलं जातं. कारण मानवी कानाची ऐकण्याची जी क्षमता आहे ती 20 हर्ट्जपासून ते 2000 हर्ट्जपर्यंत आहे. त्याच्या पलीकडे बघा दिलं आहे मानवी कान हा 20 हर्ट्जपेक्षा कमी व 2000 हर्ट्जपेक्षा जास्त वारंवारतेचा ध्वनी हा ऐकू शकत नाही. म्हणजे 20 हर्ट्जपेक्षा कमी वारंवारतेचा ध्वनी तरंग अश्राव्य ध्वनी म्हटला जातो. म्हणजे जर 20 हर्ट्जपेक्षा जर आवाज कमी असेल तर ही व्यक्ती ऐकू शकत नाही. म्हणजे त्याला आपण काय म्हणणार आहोत, अश्राव्य. जसं मी सुरुवातीलाच सांगितलं, श्राव्य म्हणजे काय, अश्राव्य म्हणजे काय मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. की जर 20 हर्ट्जपेक्षा जर खूपच बारीक आवाजामध्ये एखादी व्यक्ती बोलत असेल, म्हणजे आपण समजायचं की त्याचा जो आवाजाची जी क्षमता आहे, त्याची जी मर्यादा आहे ती किती आहे 20 हर्ट्जपेक्षा कमी आहे. आणि मग आपण कधी कधी बोलतो ना की हा इतका एक व्यक्ती किती हळू बोलते, मला काहीच ऐकायला येत नाही. बघा आता आपण पाहिलं की जर 20 हर्ट्जपेक्षा जसं मी सांगितलं की जर आवाज कमी असेल तर आपल्याला तो आवाज ऐकू येणार नाही. म्हणजे आपण त्या बोलतो ना की ही व्यक्ती किती हळू बोलते, म्हणजेच त्याच्या आवाजाची जी मर्यादा आहे ती कशी आहे 20पेक्षा देखील कमी असल्यामुळे तो आपल्याला आवाज ऐकूत नाही. म्हणजेच कमी वारंवारतेच्या ध्वनी तरंग, मग हा ध्वनी कसा म्हटलं जाणार आहोत, अश्राव्य ध्वनी आपण त्याला म्हणणार आहोत. म्हणजे मला कोणत्याच प्रकारचा आवाज ऐकू न येणे, म्हणजे तो कोणता आहे, अश्राव्य आहे. आणि श्राव्य म्हणजे काय की जर 20पेक्षा जास्त असेल, 20पेक्षा जास्त आवाज असेल, मोठा आवाज असेल तर तो आपण ऐकू शकतो. म्हणजे 20पासून त्याची जी मर्यादा आहे ती 20पासून ते 2000पर्यंत आहे. परंतु 20च्या खाली जरी आवाज असेल, खूप बारीक आवाज असेल तरी आपण ऐकू शकत नाही. दोलकाच्या कंपनाने निर्माण झालेले ध्वनी, भूकंप होण्यापूर्वीची पृथ्वीच्या पृष्ठभागाची कंपन ही अश्राव्य ध्वनीची उदाहरणं आहेत. आता बघा अश्राव्याची उदाहरणं इथे कोणी दिलेली आहेत की दोलकाने कंपन निर्माण झालेले ध्वनी, जे दोलक आहेत की ज्याप्रमाणे बघा जो दोलक आहे तर तो कंपन पावतो त्यावेळेस त्याचा देखील आवाज होत नाही. जेव्हा भूकंप देखील होतो तेव्हा तो तीव्र जरी स्वरूपाचा असला तरी भूकंप होण्याच्या अगोदर काही प्रमाणामध्ये हादरे बसतात, व्हायब्रेट होतं आणि आपण पूर्णपणे म्हणजे आपलं जे घर म्हणा किंवा ती जागा म्हणा जी कमकुवत असते ती थोड्याफार सेकंदापर्यंत हलते. तर काहींना ती जाणवते, काहींना नाही जाणवते, कारण त्याचा असा खूप
खूप मोठा आवाज होत नाही, की ज्याप्रमाणे एखादी वीज कडाडते आणि वीज जेव्हा कडाडतात तेव्हा तो आवाज सगळ्यांना ऐकूला येतो की अरे वीज कडाडली आहे. त्यामुळे कुणाला सांगावं लागत नाही की ही वीजचा आवाज आहे, बरोबर आहे. त्याचप्रमाणे इथे जसं त्यांनी सांगितलं की अश्राव्याची उदाहरणं कोणती आहेत, की दोलकाच्या कंपनी निर्माण झालेला जो ध्वनी आहे, की एखादा जो दोलकाचा दोलक असा दोलक असतो की जो फिरत असतो, पण त्याचा आवाज हा फार कमी प्रमाणात असतो. त्याचप्रमाणे एखादा भूकंप होण्यापूर्वी पृथ्वीच्या पृष्ठभागाची जी कंपनी आहे, जे हादरे बसतात ते देखील सौम्य स्वरूपाचे असतात. त्याचा देखील आवाज हा मोठ्या प्रमाणात होत नाही. म्हणजेच ते सर्व कशी आहेत अश्राव्याची उदाहरणे आहेत. मग ज्यावेळेस भूकंप होतो मग त्यावेळेस अशा मोठमोठ्या इमारती कोसळल्या जातात, त्या ढासळल्या जातात आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी वृद्धहानी होत असते आणि माणसाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये अमाप असं नुकसान होत असतं. तर अशा प्रकारे ही 2 उदाहरणाच्या माध्यमातून आपण पाहिलेली अश्राव्याची 2 उदाहरणे आहेत, दोलकाच्या कंपनाचे आणि त्याचप्रमाणे भूकंपाचे जे हादरे आहेत. ही 2 उदाहरणे आपण इथे बघितलेली आहेत. बघा आता त्यांनी सांगितलं की 2000 हर्ट्झपेक्षा अधिक वारंवारतेच्या ध्वनीला श्राव्यातील ध्वनी म्हणतात. बघा त्यांनी सांगितलं आहे की 2000 हर्ट्झपेक्षा जर 2000पेक्षा जास्त जर अधिक वारंवारतेचा ध्वनी असेल तर त्याला काय म्हणणार आहोत, बघा श्राव्यातील ध्वनी म्हणणार. म्हणजे त्यावेळेस जे आपल्याला ऐकण्याची जी मनस्थिती आहे की जी बोलली गेलेली जी व्यक्ती आहे ती आपल्याला व्यवस्थितपणे आपण समजू शकतो, आपण ते बोललेलं ग्रहण करू शकतो आणि ग्रहण केल्यानंतर आपण व्यवस्थित त्याचं आपण रिस्पॉन्स देऊ शकतो किंवा त्या व्यक्तीला आपण त्या गोष्टीबद्दलचं उत्तर द्यायला आपण समर्थ असतो. कारण जो आवाज आहे तो कसा आहे, श्राव्यातला आवाज आहे. म्हणजेच कसं आहे 2000 हर्ट्झपेक्षा देखील अधिक वारंवारता असलेला जो ध्वनी आहे त्या ध्वनीच्या श्राव्याला आपण काय म्हणणार आहोत, श्राव्य ध्वनी असे म्हणणार आहोत. म्हणजे मुलांना आपले क्लिअर झालं आहे श्राव्य ध्वनी म्हणजे काय आणि अश्राव्य ध्वनी म्हणजे काय. आपण मुलांना हे आपण उदाहरणामध्ये इथे पाहिलेलं आहे, चित्रीकरणाच्या माध्यमातून देखील आपण समजून घेतले, त्याची उदाहरणं पाहिली. आता श्राव्यातील ध्वनीची उदाहरणं कोणकोणती आहेत बघा आपण इथे पाहणार आहोत. बघा इथे दिलेली आहे, कुत्रा आहे, उंदीर, वटवाघूळ, डॉल्फिन हे प्राणी श्राव्यातील ध्वनी ऐकू शकतात. आता त्यांनी सांगितलं की कुत्रा जो आहे, जो उंदीर आहे, बघा इथे दिसतं उंदीर आहे, जी वटवाघूळ आहे, डॉल्फिन आहे, हे श्राव्यातील ध्वनी काय करू शकतात, ऐकू शकतात. त्यांना आवाज ऐकू शकतो. या क्षमतेमुळे त्यांना काही आवाजाची चाहूल लागते आणि त्यामुळे या क्षमतेमुळे त्यांना काही आवाजाची चाहूल लागते म्हणजे जे आपल्याला लागू शकत नाही, परंतु जे आपल्याला समजत नाही परंतु ते त्यांना समजत. म्हणजे बघा हे उंदीर आहे, वटवाघूळ आहे, डॉल्फिन आहे, हे सर्व प्राणी काय करतात, त्यांना ऐकू शकतात, श्राव्याचे ध्वनी ऐकतात, परंतु या क्षमतेमुळे त्यांना काही आवाजाचीही चाहूल लागते परंतु ते आपल्याला समजू शकत नाही. म्हणजेच काय आहे, 5 वर्षाखालील लहान मुले, काही प्राणी, कीटक 25,000 हर्ट्झपर्यंतचा ध्वनी ऐकू शकतात. आता त्यांनी दिले 5 वर्षाखालील जी लहान मुले आहेत किंवा जे काही प्राणी आहेत, जे चित्रामध्ये तुम्हाला इथे दिसत आहेत, बघा कोण कोण आहे ते समोर मला माहिती आहे. फुलपाखरू आहे, कीटक आहे, झुरळ आहे, बघा इथे मधमाशी आहे. अशा सर्व प्रकारचे जे प्राणी आहेत ते 5 वर्षाखालील लहान मुले व हे काही प्राणी, कीटक, हे सर्व प्रकारचे जे कीटक आहेत ते 25,000 हर्ट्झपर्यंतचा ध्वनी हा ऐकू शकतात. म्हणजे डॉल्फिन, वटवाघूळ, उंदीर वगैरे प्राणी. अशा प्रकारचे बघा जे प्राणी आहेत ते डॉल्फिन त्यांनी सांगितले कोणकोणते आहे श्राव्यातले, डॉल्फिन आहे, वटवाघूळ आहे, उंदीर वगैरे हे जे सर्व प्राणी आहे हे देखील काय करू शकतात, आवाज ऐकू शकतात. मी इथे बघा इथे चित्रामधून तुम्हाला दिले श्राव्यातले ध्वनी हे निर्माण करू शकतात आणि ते श्राव्यामधले ते ध्वनी आहे ते निर्माण करण्याचं काम ते करत असतात. तर अशा प्रकारे श्राव्य म्हणजे काय, अश्राव्य म्हणजे काय, श्राव्यातली उदाहरणे कोणती, अश्राव्यातली उदाहरणे कोणती, ही देखील आपण या चित्राच्या माध्यमातून पाहिलेली आहे.